राज्यात विविध क्षेत्रातल्या परदेशी गुंतवणुकीसह तंत्रज्ञानाचंही हस्तांतरण मुख्यमंत्र्यांनी थेट दावोसमधून दिली माहिती। ग्रोथ सेंटर बिझनेस हबच्या माध्यमातून लाखो रोजगारांची निर्मिती होणार। जोवर जमतंय तोवर ठीक, नाहीतर स्वबळ। कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। जेव्हा दोन्ही पक्षांना युती मान्य नसेल तेव्हा आम्ही स्वबळावर लढणार असाही इशारा। शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात 2 दिवस अंतिम युक्तिवाद होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जात गट स्थापन करणार। 65 नगरसेवक आज बेलापुरातील आयुक्त कार्यालयात जाणार। सेना भवनातून एकत्र रवाना होणार। चंद्रपुरात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला। नगरसेवक पळवापळवीवरून धानोरकरांकडून वडेट्टीवारांविरोधात सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा। चंद्रपुरात एकच गट स्थापन होणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केलं। कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच। ठाकरेंच्या 11 पैकी 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, तर उर्वरित 2 मनसेच्या गोटात। मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी। भाजपमधील टोळीनं आपला पराभव केल्याचा समाधान सरवणकरांचा आरोप। व्हॉट्सअप चॅट व्हायरल, भाजप तक्रार करणार। ठाकरेंचे आमदार महेश सावंतांनी खिल्ली उडवली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। सर्वपक्षीयांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले जाणार। 5 फेब्रुवारीला मतदान होणार। लाडक्या बहिणींची ई-केवायसी करताना जिथे चुका झाल्यात तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंच्या सूचना। अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात अनेक मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। तोडगा न निघाल्यानं लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नितीन नवीन यांच्याकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी। बिहारच्या यशानंतर केरळ विधानसभेच्या प्रभारीपदी। भारत न्यूझीलंडमधील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात। कसोटी आणि वनडे मालिका जिंकलेल्या न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला। सूर्यकुमारच्या टीम इंडियासमोर मोठं आव्हान। नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स निवृत्त। 27 वर्षांच्या दैदिप्यमान कामगिरीनंतर अंतराळ मोहिमांना पूर्णविराम। तब्बल 608 दिवस अंतराळात राहण्यासोबत अनेक विक्रम विल्यम्स यांच्या नावे।